चेंबूरमध्ये धावत्या स्कूल बसवर झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे तर 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे। जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेनंतर स्कूल बस असोसिएशन संघटनेने चौकशीची मागणी केली। तर या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा महापौर ऋतू तावडे यांनी दिलेला आहे। तर यावर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। मी आताच राहुल शेवाळे आणि आमचे आमदार काटे यांच्याशी बोललो। ते घटनास्थळी आहेत आणि एका स्कूल बसवर झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मी राहुल शेवाळे आणि काटे यांना सांगितले त्यांची संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पुढील काय उपाययोजना, कारण आता पाऊस पण आहे, वादळ वारे असतात ते म्हणून हे जे काही झाडांची फांद्या वगैरे छाटणी वगैरे जी पावसाळ्यापूर्वी केली जाते, पण दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील। त्याचबरोबर आनंदराज आंबेडकर त्यांच्या शिष्टमंडळाने आज तुमची भेट घेतली आहे। SC ST वर्गीकरण विषयावरती चर्चा करण्यात आलेली आहे, याबद्दल काय?